उड़ा तेरे नैनों से टाका तो आशिक सर। वेलकम बैक। सेमीफायनलचा सामना या ठिकाणी सुरू होतोय। PS कुणबी किंग विपक्ष कैलाय वरदान नावजे। नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आहे PS कुणबी किंग कुडे या संघाने। स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स दोन्ही संघांकरिता हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री स्टुडिओ मधून। सेमीफायनलचा सामना सुरू होतोय। जो संघ विजय होईल तो थेट ग्रँड फिनाले मध्ये एंट्री करेल। या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं बघा। कैलाय वरदान नावजे हा जो संघ आहे तो 8 धावांनी सामना जिंकला आणि प्रणय बबन नाईक या क्षेत्ररक्षकाने 9 धावा वाचवल्या। म्हणजे एक क्षेत्ररक्षक देखील तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो, याचे एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहिलं। जर त्या 9 धावा रोखल्या नसत्या तर चित्र काहीतरी वेगळं असलं असतं, परंतु प्रणय बबन नाईक याचा क्लास। 9 धावा त्याने क्षेत्ररक्षण करीत असताना वाचविल्या आणि आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला। रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी केला जातोय। सुंदर फटका, बिपिन पवार फार वेगाने चेंडूच्या मागे पाहायला मिळाले। सुंदर प्रयत्न आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील खेळाडू सड पातळ बांधायचे असल्या कारणास्तव सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय कुमार चिराग अरुण पाटील लालोंडे या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सिव्हिल इंजिनियर व तरुण उद्योजक उपस्थित झालेले आहेत। सरांना विनंती आहे कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। कुणबी प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते। मॅच एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करेल तत्पूर्वी ओहो यावेळेस यस यस नो नो हा हा ना, परंतु कॉल चांगला होता यतीन शंकर पाटील या खेळाडूचा। व्हेरी वेल स्टॉप, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्या संघाकरिता। आनंद किशोर पडवळे यांच्या माध्यमातून एक धाव वाचवण्यामध्ये सुयश प्रदान करत आहेत। संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर, 8 रन्स विदाउट लॉस। सेमीफायनलचा सामना विद्यमान अवस्थेत पाहायला मिळतोय। कुणबी प्रीमियर लीग सीझन 6 आणि या 6व्या पर्वातील सेमीफायनल। लाईन फील्डच्या वरून सजवलेला फटका, फारच वेगाने चेंडू निघून येतोय लॉंग लेग झोन मध्ये। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी तारांबळ जरूर उडाली आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय। धाव संख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते, ते एकंदरीत पाहायला मिळते 10 या आकड्यावर 10 रन्स। भूषण अनिल पाटील शेवटचा चेंडू घेऊन एक धाव कंप्लीट होते। झेल घ्यावा अशी अपेक्षा होती गोलंदाजाची, परंतु चेंडू थोडासा दूर होता क्षेत्ररक्षकापासून। एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत विदाउट लॉस। धन्यवाद। लालोंडे गावचे उद्योजक मान्य श्री महेंद्र आत्माराम पाटील हे इथे उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय।
11 रन्स. 11 या आकड्यावरती धावफलक. पहिलं षटक समाप्त झालेला आहे. दोन संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना. गत वर्षीचा इतिहास जर आपण उलगडून पाहिला तर PS कुणबी किंगकुडे हा संघ अंतिम विजेता ठरला होता आणि यंदाच्या वर्षामध्ये देखील उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेले आहे. खूप चांगलं प्रदर्शन सातत्यपूर्वक प्रशांत रामचंद्र सातवी यांचा संघ कन्सिस्टंट बघायला मिळालाय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकताय गैलाई वरदान नावजे हा संघ देखील उपांत्य फेरीमध्ये दाखल. दोन्ही देखील फलंदाज 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजांसमोर यक्ष प्रश्न आहे, चेंडू कुठे डिलिव्हर करावा, कारण कौशल बबन जाधव आणि यतीन शंकर पाटील दोन्ही देखील फलंदाज एकाच धाटणीचे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज वन्स अगेन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांचे संकेत आहेत नो बॉल. आदरणीय महेंद्र पाटील लालोंडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दिनेश माधव पाटील कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान चे विद्यमान उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. 12 धावा फलकावर 12 रन्स. यावेळेला प्ले अँड मिस आणि ज्या क्षेत्ररक्षकाच्या बळावर या आधीचा सामना गैलाई वरदान नावजे संघाने जिंकला त्या प्रणय बबन नाईक या क्षेत्ररक्षकाला प्रसाद हिराजी पाटील गिराळे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. तसेच आपण पाहिलं असेल लंकेश पाटील करवेले यांच्याकडून देखील 1000 रुपये जे डिजिटली पे करण्यात आलेले आहेत. यावेळेला पॉइंट झोन मध्ये बिपिन पवार चेंडूला स्टॉप करतायत. 9 धावा त्याने वाचवल्या आणि त्या क्षेत्ररक्षणाला प्रभावित होऊन आपण पाहतोय लंकेश पाटील करवेले यांच्याकडून 1000 रुपये आणि प्रसाद हिराजी पाटील गिराळे यांच्याकडून 500 असं एकंदरीत 1500 रुपयांचं पारितोषिक प्रणय बबन नाईक या खेळाडूकरिता आलेला आहे. 13 धावा विदाउट लॉस अशी स्थिती पाहायला मिळते. 1.3 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुमित पावडे यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु क्षेत्ररक्षण करता करता 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर बघायला मिळाली. बघा, विचारणा करून घ्या जर काही दुखापत झाली असेल. दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून प्रयत्न खूप चांगला होता, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि त्या अनुषंगाने खेळत आहे. चमचमाती उभी ट्रॉफी आपल्या नावावरती करण्याच्या दृष्टिकोनातून 2 संघांमध्ये कडवी चुरस पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, या दुमत नाहीये. 15 या आकड्यावर धावफलक 15 रन्स विदाउट लॉस. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा भव्य दिव्य विलासपूर्ण शोभनीय सोहळा. गुड बॉलिंग, गती चांगली होती. गुडलँड स्पॉट वरून हलकासा सबमरीनच्या स्वरूपामध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर तितकीशी फ्लाइट मिळाली नाही. खेळपट्टीवर अजून देखील मूवमेंट कायम. सातत्यपूर्वक हा 5वा दिवस आपण पाहतोय, परंतु खेळपट्टीने गोलंदाजांना मदतगार म्हणून सातत्याने साथ दिलेले आहे. 15 धावा विदाउट लॉस. शेवटचा चेंडू सुमित नरोत्तम पावडे. हाऊ इज दॅट प्रश्न जरूर विचारला गेलाय. पंच त्या ठिकाणी दात फेटाळून लावतायत. आदरणीय महेंद्र आत्माराम पाटील यांच्याकडून लालोंडे गावचं सुवर्णरत्न यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय
चिराग अरुण पाटील लालोंडे सिव्हिल इंजिनियर व तरुण उद्योजक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय किशोर अधिकारी साहेब, कार्याध्यक्ष महोदय किशोर प्रवीण अधिकारी, आपण आपल्या शुभ हस्ते युवा उद्योजक आणि सिव्हिल इंजिनियर चिराग अरुण पाटील लालोंडे यांना सन्मानित करायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय। व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पहिली 2 षटकं इकॉनॉमिकल, तिसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ होतोय। स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान वितरित केले जात आहेत। कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय किशोर प्रवीण अधिकारी कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महोदय यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि समवेत मांगल्याचं प्रतीक श्रीफळ या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सिव्हिल इंजिनियर व तरुण उद्योजक चिराग अरुण पाटील लालोंडे यांचा शुभ सन्मान केला जातोय। मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकताय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये खूप सरस स्वागत। चला वळूयात सामन्याकडे। षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर भूषण अनिल पाटील या ठिकाणी दाखल होत आहेत। पहिली 2 षटके गोलंदाजांनी आपल्या नावावरती कोरलेली आहेत। येथून फलंदाजांना गाडीचा गिअर चेंज करणं खूप आवश्यक झालंय जर एक चांगली टोटल उभारायची असेल तर येथून काही धावा या अर्जित कराव्या लागतील। सातत्यपूर्वक तुम्ही रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांमध्ये सुयश प्राप्त करू शकत नाही। क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये स्ट्रेट बॅटने खेळणं देखील आवश्यक आहे। जे क्रिकेटचं तंत्र आपण पाहतोय, जेव्हा तुम्ही फटका खेळता तुमचं डोकं स्थिर असायला हवं, चेंडूवरची करडी नजर कायम असायला हवी आणि व्ही फॅक्टर मधील फटके यायला हवेत। परंतु आताचं क्रिकेट खूप स्मार्ट झालंय, खूप फास्ट झालंय आणि या फास्ट क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीपचे जास्तीत जास्त फटके पाहायला मिळत आहेत। 16 धावा विदाउट लॉस, 14 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय। गोलंदाज भूषण फुलटॉस चेंडू यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळलाय आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजाला। चेंडू सीमा रेषा पार, षटकार 6 धावा। झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। डीजे 22 रन्स 22 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं। सुंदर षटकार, गुड डिलिव्हरी। या मैदानाचा जबरदस्त एक्सपिरियन्स आहे भूषण अनिल पाटील या खेळाडूला। मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप पुनश्च एकदा कौशल बबन जाधव याच्या शिरावर 146 धावा त्याच्या बॅट मधून कंप्लीट झालेले आहेत। सुंदर फलंदाजी पाहायला मिळते। 146 आणि 137 धावा जर आपण पाहिल्या तर निलेश विलास पाटील याच्या नावावर त्याला ओव्हरटेक करण्यात आलेला आहे। 24 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले निलेश विलास पाटील। 137 धावा कौशल बबन जाधव याने ओव्हरटेक केलंय या फलंदाजाला। 148 षटक क्रमांक आपण पाहू शकताय 3 प्रगतीपथावर। 5 चेंडूंचा खेळ हा संपन्न होतोय। आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळलेली आहे। डॉट चेंडूंची संख्या चांगली बघायला मिळाली आणि त्या कारणास्तव स्लोवर वन हाताळला गेलाय। क्षेत्ररक्षक प्रणय बबन नाईक, ज्या क्षेत्ररक्षकासाठी प्रसाद हिराजी पाटील आणि लंकेश पाटील करबेले यांच्या माध्यमातून 1500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे। 25 धावा 25 रन्स प्रोग्रेस कार्डवर। 25 जून 1983 मध्ये सन्मानाचा करंडक विश्व करंडक कपिलदेव रामलाल निखंजाने उचलला भारतीय संघासाठी। यंदाच्या वर्षामध्ये कुणबी प्रीमियर लीगची चमचमाती उभी ट्रॉफी कोण लिफ्ट करेल हे प्रश्नचिन्ह अजून देखील एक क्वेश्चन मार्क कायम पाहायला मिळतं सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये।
3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 25 धावा प्रोग्रेस कार्डवर. 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी. विकेट आतापर्यंत बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू सेट झालेले आहेत फलंदाज आणि येथून धावांचा ओघ हा वाढतानाच दिसेल यात काहीच शंका नाहीये. निव्या चेंडूचा वापर प्रथमतःच केपीएलच्या या इतिहासामध्ये आपण पाहतोय. या आधीची 5 पर्व जी टेनेक चेंडूचा वापर केला होता, परंतु या वर्षामध्ये निव्या चेंडूचा वापर ज्या कंपनीचा शोध 1934 मध्ये लागला, निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा यांच्या माध्यमातून तो शोध लावण्यात आला 1934 मध्ये आणि त्या कंपनीचे चेंडू या स्पर्धेमध्ये यूज करण्यात आलेले आहेत. निहाल यांच्या नावामधील NI आणि विशाल यांच्या नावामधील VI अशा प्रकारे निविया या शब्दाचा शोध लावण्यात आला आणि त्या कंपनीचे चेंडू पहिल्यांदाच कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये यूज करण्यात आलेले आहेत. आणि या निव्या चेंडूच्या अगेन्स्ट निलेश विलास पाटील याच्या पॅट मधून 6 चेंडूत 6 षटकार हा सुवर्ण यज्ञ आपण आज अनुभवलेला आहे. आणि यंदाच्या या 6व्या हंगामाला एका उच्च श्रेणीवर हा खेळाडू घेऊन पोहोचलाय. तर दुसऱ्या बाजूने कौशल बबन जाधव, एक यंग टॅलेंट, एक नवतरुण खेळाडू ज्याने जबरदस्त छाप सोडलेले आहे. आदरणीय कुमार चिराग अरुण पाटील लालोंडे, युवा उद्योजक व सिव्हिल इंजिनियर या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे, यांच्याकडून कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता 10,000 रुपयांची भरघोस देणगी लाभलेली आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. खूप खूप धन्यवाद. कुमार चिराग अरुण पाटील लालोंडे, प्रमुख पाहुणे, सिव्हिल इंजिनियर व तरुण उद्योजक, यांच्याकडून 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला. यावेळेस फटका फसला. एक क्षेत्ररक्षक मृणाल दिनेश पाटील. रनिंग झेल परिपूर्ण करणं नेहमीच कठीण मानलं गेलंय, परंतु प्रयत्न खूप सुंदर होता. बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय प्रणय बबन नाईक याच्या माध्यमातून. लॉन साइडला फटका सुंदररित्या सजवला गेलाय. लॉंग लेग झोन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार 4. लक्षात असू द्या, मन पाटील गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय सन्माननीय श्री अविनाश महादेव पाटील वानगाव बावडे यांच्याकडून जर फलंदाजाने मुख्य व्यासपीठावर ॲक्युरेट जर षटकार खेचला तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि आमच्या समालोचनाकरिता देखील त्यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल. 31 रन्स या फलकावरती पाहायला मिळत आहेत विदाउट लॉस. हे स्कोर फलक गोलंदाज पुन्हा एकदा कुलवर टप्प्याचा चेंडू सॅक्रिफाईस का केलं असावं हे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपण पाहतोय. धावांची गती वाढवायची आहे आणि त्या अनुषंगाने यावेळेस सॅक्रिफाईस करावं लागलंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत प्रतीक नरेश भंडारी आम्हाला सूचित करतायत. प्रोग्रेस कार्ड 31, लॉस ऑफ 1 विकेट, न्यू मॅन इन. आणि ज्या अर्थी महेंद्र नामदेव मोरे याला प्रमोट केलंय, नो डाऊट येथून धावांची गती वाढवायची आहे. ऍटलिस्ट 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल, मनकवडा असेल या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. महेंद्र नामदेव मोरे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय नॉन स्ट्राइक एंडवर. गोलंदाज शैलेश जगन्नाथ घरत या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू, नेटाळी वरून बिलॉंग करणारा दर्जेदार खेळाडू म्हणून जो ओळखला गेलाय. यावेळेस रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात सुंदर फटका. शेवटच्या क्षणाला काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आनंद किशोर पडवळे, ब्रँड ऑफ केव याच्या माध्यमातून चेंडू स्टॉप करण्यात आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत धीम्या गतीने 33 या आकड्यावर. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर प्रतीक नरेश भंडारे आम्हाला सूचित करतायत हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 33 धावा, 33. महेंद्र नामदेव मोरे एका बाजूने, यतीन शंकर पाटील ऑन स्ट्राइक, कलात्मक फलंदाज ज्याच्याकडे रचनात्मक फटके खेळण्याची जबरदस्त कला आहे.
360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू यतीन शंकर पाटील. पुनश्च एकदा चिकी सिंगल पाहायला मिळतोय. चेंडूंची संख्या ॲक्युरेट 3.5. 34 धावा, 1 गडी बाद. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण पी.व्ही. सिमन्स याने खूप सुंदर गोलंदाजी हाताळली होती. 17 डिसेंबर 1992च्या दिवसामध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानात वेस्ट इंडिज या संघासाठी खेळत असताना ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात 10 षटकांमध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि 0.30चा इकॉनॉमी रेट त्याच्या माध्यमातून क्रिकेटच्या हिस्ट्रीमधील हा सर्वोत्तम स्पेल म्हणून ओळखला गेलाय. आठवण करून देतोय शैलेश. ज्या रीतीने वारंवार निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेले आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर केवळ 34 धावा, 1 गडी बाद. फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवण्याचं कार्य. 34 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती पाहायला मिळते. अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी बापू नाडकर्णी यांची आठवण यावी, ज्यांनी लॉर्ड्सच्या मैदानामध्ये 1964च्या कॅलेंडर इयर मध्ये 21.5 आणि सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर स्वतःवर कधीच प्रेशर घेऊन खेळू नका. ते क्रिकेटच्या या विश्वामध्ये 24 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 34 धावा प्रोग्रेस कार्डवर. 5वं षटक हाताळण्याकरिता आनंद किशोर पडवळ याला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर. यंदाची केपीएल ज्याने अक्षरशः दणाणून सोडलेले आहे. एका इनिंग मध्ये 7 धावा देऊन त्याने 5 गडी बाद केलेले आहेत यंदाच्या केपीएल मध्ये. आणि सुंदर पद्धतीने धावांचा ओघ देखील त्याच्या बॅट मधून 100+ बघायला मिळाल्यात. अष्टपैलू खेळाडू, 100 पेक्षा जास्त धावा या खेळाडूच्या नावावर. डीप मिड विकेट झोन मध्ये मृणाल दिनेश पाटील हातामधून कॅच मात्र ड्रॉप झालाय, परंतु चांगल्या प्रकारे एफर्ट्स, प्रयत्नांती परमेश्वर. क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो, येथे कधी काय होईल आपण सांगू शकत नाही. महान अशा अनिश्चिततेचा हा खेळ आहे आणि म्हणूनच तुमच्या संघामधील खेळाडूंना सांभाळून घेणे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. चुका होतील परंतु त्या चुका तुम्हाला सांभाळून घ्याव्या लागतील. क्रिकेटमध्ये कधीच कोणत्याही खेळाडूला कमी लेखायचं नसतं, कारण काही खेळाडूंनी दिवस गाजविलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवीत असतात आणि काही खेळाडू दिवस गाजविणार असतात. म्हणून एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो. फलकावर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलंय 36. +1 37 धावा अंततः स्कोर फलक जे एकंदरीत अपडेट करण्यात आलेला आहे. आदरणीय अनिल शिलार पोर्शिदी. हॅलो धीरज ढोणे याने जर लगातार या मॅच मध्ये 6 मारले तर प्रत्येक 6 साठी 100 रुपयाचं पारितोषिक मी स्वतः देणार आहे. प्रफुल्ल माणिक पाटील, नोंद घ्यायची आहे. आदरणीय अनिल शिलार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बोरशेतीवरून. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय किशोर प्रवीण अधिकारी, कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान कार्याध्यक्ष महोदय, आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. गोलंदाज आनंद किशोर पडवळे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. छोटी टोटल या सामन्यामध्ये आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात. चेंडू हवेमध्ये जरूर परंतु पूर्णपणे निर्जन स्थळी जाऊन आदळलाय. रनिंग बिटवीन द विकेट्स अप्रतिम. आदरणीय प्रफुल्ल माणिक पाटील यांनी मात्र दर्शवलेला आहे की प्रत्येक षटकाराकरिता पारितोषिकांचा वर्षाव केला जाईल. धीरज जयराम ढोणे चांगल्या टच मध्ये आहे यंदाच्या वर्षामध्ये. आदरणीय संजयजी घरतपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय दिनेश माधव पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित करावं. सुंदर व्यक्तिमत्व, दर्जेदार व्यक्तिमत्व, अद्वितीय व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खूप सारं स्वागत.
बॅकफुटला येऊन चेंडूला ऑन साइडला खेळला गेलाय. मृणाल दिनेश पाटील पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण सातत्याने बहारदारच बघायला मिळाला या संपूर्ण केपीएल मध्ये. मृणाल दिनेश पाटील ब्रँड ऑफ नावजे याचं क्षेत्ररक्षण हे उच्च स्तरीय सातत्यपूर्वक आपण पाहिलेलं आहे. प्रेक्षकांची संख्या सुंदर आपण पाहू शकतायत. चहूबाजूंनी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान हे क्रीडांगण. सागराला जसं उधाण येतं हळूहळू या नावजे क्रीडा संकुलामध्ये देखील अगदी तशाच प्रकारे रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची तुडुंब गर्दी मांदी आळी अनुभवायला मिळते. निलेश विलास पाटील मोठे फटके येत नाहीयेत. आवश्यकता दाट आहे या सामन्यामध्ये. 42 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय अनिल पाटील. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय मयूर माधव नाईक आपण आपल्या शुभ हस्ते अनिल पाटील सरांना सन्मानित करायचा आहे. दर्जेदार व्यक्तिमत्व उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना मी सन्मानित करीत आहोत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे हे आद्य कर्तव्य. त्रेचाळीस धावा 43 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय भावेश घरत. आदरणीय आशिष पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान करावयाचा आहे. लो स्कोरिंग मॅच 44 धावा 2 गडी बाद 5.1 षटकांचा खेळ जो संपन्न झालेला आहे. गोलंदाज साईडला खेळायचं होतं. या वेळेला आपण पाहू शकाल चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाहीये. गोलंदाजीचा स्तर अप्रतिम पाहायला मिळतोय. प्रफुल्ल माणिक पाटील यांच्या माध्यमातून ब्रँड ऑफ गिराळे धीरज जयराम ढोणे सुंदर फलंदाजी. प्रफुल्ल पाटील फुलांचा पाडा लालोंडे, श्री कपिल ठाकूर पेठ, श्री किरण पवडे आणि श्री केतन सातवी आपण व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेदरम्यान सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री संतोष पावडे सर इथे उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती राहील सर आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. आदरणीय भावेश घरत नानेवली यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य केपीएल या स्पर्धेकरिता आलेलं आहे. त्यांचे शतशः आभार. सन्माननीय श्री प्रफुल्ल पाटील यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो हर्षद पाटील आपण श्री प्रफुल्ल पाटील लालोंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तदनंतर कपिल ठाकूर इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय मयूर नाईक यांना आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करावं. तदनंतर श्री किरण पावडे
ह्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतोय श्री करवीन पाटील, आपणास विनंती राहील आपण श्री किरण पावडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तदनंतर आमच्या KPL चे सर्वात मोठे हितचिंतक केतन सातवी यांच्या विशेष सन्मानासाठी मी निमंत्रित करतोय किशोर अधिकारी. सलामीवीर फलंदाज मंद मंद पावलांनी मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहू शकतायत प्रणय बबन नाईक आणि आनंद किशोर पडवळे 65 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. निर्धारित 6 षटकांमध्ये सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना 2 संघांमध्ये. आदरणीय चातक मधुकर सोगले यांचा संघ आपण पाहतोय गैलाई वरदान नावजे आणि प्रतिस्पर्धी स्वरूपात जर आपण पाहिलं तर आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवे यांचा संघ पाहायला मिळतोय PS कुणबी किंग कुडे. अशा 2 संघांमध्ये महत्वपूर्ण सामना या ठिकाणी सुरू आहे. सेमीफायनल उपांत्य फेरीचा हा सामना पाहायला मिळतोय. 65 चं टार्गेट आणि खचाखच प्रेक्षकांनी कुमार आदित्य भोईर नावजे ज्यांच्या माध्यमातून गेली 5 दिवस आपल्याला सुरळीत पाण्याची व्यवस्था होते. आदित्य भोईर, आपणास विनंती राहील आपण जिथे कुठे असाल आपण तीर्था वॉरियर्स आणि PS कुणबी किंग कुडे या 2 डगआउट मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. गैलाई वरदान या संघाच्या पॅव्हिलियन मध्ये देखील आपण पाण्याची व्यवस्था करायची. आदित्य भोईर नावजे त्वरित या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले एक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते कुमार भावेश घरत नानिवली याचकडनं ह्या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानसाठी 500 रुपयाची देणगी आलेले. धन्यवाद. यॉर्क लेन पहिला चेंडू अद्वितीय रीतीने हाताळला गेलाय. टिपिकल भरत लक्ष्मण पाटील ब्रँड ऑफ साखरे याच्या माध्यमातून इम्पॉर्टंट मॅच. आज जर पराभूत झाला तर 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद प्रतीक्षा करावी लागेल. म्हणून आज जिंका या ट्रॉफी करिता अप्रतिम आशिष मेदवले ब्रँड ऑफ तामसई या ठिकाणी झेल परिपूर्ण करतोय. प्रणय बबन नाईक याच्या खेळीला पूर्ण विराम लागलेला आहे. 1 धाव फलकावर 1 गडी बाद. चांगली सुरुवात PS कुणबी किंग गत वर्षीचा विजेता संघ पाहायला मिळतोय. आशिष मेदवल्याला आपण पाहू शकतायत. तामसई वरून बिलॉंग करणारा हा खेळाडू ज्याने 3 डायमेन्शन परफॉर्मन्स दिलाय. एक फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा तिन्ही स्तरांवर चांगली कामगिरी पाहायला मिळते. न्यू बॅटर इन भूषण अनिल पाटील नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना
विद्यमान अवस्थेत 34 चेंडू 64 धावा सामन्याचं समीकरण. गोलंदाज भरत लक्ष्मण पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून राहिले, परंतु आता सर्व मेहनतीचं फलित ज्या सामन्यामध्ये दडलेला आहे तो सामना तुम्हाला जिंकावा लागेल. सेमीफायनल. भरतचा पुढील चेंडू लाऊड अपील जरूर, परंतु पंच शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी दर्शवत आहेत नॉट आउट करार. सातत्यपूर्वक खोलवर टप्प्याच्या चेंडूंना प्राधान्य. लासित मलिंगाच्या आठवण यावी, ज्याने जागतिक क्रिकेटच्या 145 वर्षांच्या गौरवशाली इतिहासामध्ये एकमेव असा गोलंदाज 5 हॅट्रिक्स कंप्लीट केल्या. त्याच्या आठवण काही क्षणांसाठी करून दिली जाते भरतच्या माध्यमातून. पुनश्च एकदा फटका फसलाय. विरुद्ध दिशेने धावत जात असताना झेल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न. आदरणीय श्री संतोष कृष्णा पावडे खमलोली बायांचा पाडा यांच्याकडून 1501 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभलेले आहे. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ मुंबईचे विद्यमान प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 1501 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेलं आहे. साहेब खूप खूप धन्यवाद. केपीएल आपले आभारी आहे. 2 धावा फलकावर 1 गडी बाद. भरत लक्ष्मण पाटील पुन्हा एकदा या लाईनफील्डच्या वरून सजवला गेला आहे. आनंद किशोर पडवळेच्या बॅट मधून कुणबी प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. डीजे 6 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ संपन्न. फुलटॉस आहे ऑन साइडला. आशिष मेदवले याचे जबरदस्त प्रयत्नांना सलाम, हॅट्स ऑफ. काय एफर्ट्स बघायला मिळाले. आशिष मेदवले ब्रँड ऑफ तामसई ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहतोय आशिषचा क्लास. सुंदर क्षेत्ररक्षण. 8 या आकड्यावरती धाव फलक. 8 रन्स या प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. चेंडू शिल्लक आहे 30 आणि विजयाकरिता 57 धावांची आवश्यकता. अभी नाही तो कभी नाही. आज जिंकावं लागेल. चमचमणाऱ्या करंडकावर नाव कोरण्याकरिता आज संघर्ष करावाच लागेल. 30 चेंडू शिल्लक 57 धावांची आवश्यकता. हे एकंदरीत इक्वेशन. व्हॉट अ मॅच. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. शीशे को जितनी धार लगे वो उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम तो आदि पुरुष के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा. वो आज नहीं तो कल होगा. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि 57 धावा सामन्याचं समीकरण. ऑन साइडला काउ कॉर्नरच्या झोन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. हर्ष कुणाल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्या संघाकरिता महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण करीत असताना अतिशय महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. 8 या आकड्यावर. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाली होती. या वेळेला धावांची बंदी 8 या आकड्यावरतीच पाहायला मिळते. ती प्रोग्रेस कार्डवर 29 चेंडू 57 धावा सामन्याचं समीकरण. एका बाजूने PS कुणबी किंग प्रशांत रामचंद्र सातवी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा संघ पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करीत असताना. तर दुसऱ्या बाजूने गैलाई वरदान नावजे या संघाला आपण पाहतोय. आदरणीय चातक मधुकर सोगले जे स्वतः यजमान या नावजे गावातील सद्गृहस्थ आणि त्यांचा संघ आपण पाहतोय.
सर्व संघ मालकांना विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जे 12 संघ कुणबी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या 12ही संघांच्या संघ मालकांना आम्ही विनंती करीत आहोत, आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची कृपा करावी. गोलंदाज गिरीश दयानंद पाटील, साइडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ओनली 1. 2 फलंदाज एकाच गावातून बिलॉंग करणारे खेळाडू. एका बाजूने महेंद्र पाटील याला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आनंद किशोर पडवळे. असे 2 फलंदाज या वेळेला मुख्य खेळपट्टीवर. स्क्वेअर ऑफ द विकेट इनटू द गॅप मध्ये गुंडप्पा, रंगनाथ विश्वनाथ, अजिंक्य मधुकर रहाणे, श्रेयस संतोष अय्यर कॉपीबुक स्टाईलचा फटका, आनंद किशोर पडवळे केव ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार आलाय योग्य वेळी. आता 13 धावा फलकावर झालेल्या आहेत. 27 चेंडू 52 धावा. सेमीफायनलचं प्रेशर. गिरीश दयानंद पाटील आपली नोकरी, शिक्षण, व्यवसाय सर्व बाबींमध्ये यश मिळविणारा महानायक, खूप कमी वयात ज्याने यशप्राप्ती केलेली आहे असं हे व्यक्तिमत्व एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये गिरीश दयानंद पाटीलला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ गोवाडे. तर दुसऱ्या बाजूने आनंद किशोर पडवळे चांगल्या टच मध्ये 13 धावा. स्मॅश केल्या ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अद्वितीय पद्धतीने झेल कंप्लीट करतोय. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉन. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. कुणाल पाटील याच्या माध्यमातून 2 महत्वपूर्ण झेल कंप्लीट करण्यात आलेले आहेत. ब्रँड ऑफ गोवाडे सुपर फिल्डिंग 13 धावा 3 गडी बाद अशी स्थिती असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश विलास पाटील, तामसईचा कोहिनूर ज्याने यंदाचा KPL आपल्या नावे केलाय. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याचा भीम पराक्रम करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेश विलास पाटील आज सकाळच्या सत्रामध्ये 11:05 तो रंजक किस्सा, अविस्मरणीय आणि संस्मरणीय किस्सा क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये आपल्या नावे करणारा खेळाडू निलेश विलास पाटील ऑन स्ट्राईक आहे. 13 धावा 3 गडी बाद. जेंटल पुश. डावचीची संधी आहे आणि या वेळेला जे प्रयत्न केले होते भरत लक्ष्मण पाटीलने सर्व काही सांगून जात आहेत. ठाऊक आहे या विकेटचं महत्व. सुंदर प्रयत्न, मेहनत, अफाट प्रमाणामध्ये आपण पाहतोय. काही जिद्द आहे, काही चिकाटी आहे, काही डेडिकेशन आहे, काही योगदान आहे. भरत लक्ष्मण पाटील ब्रँड ऑफ साखरे यू ब्युटी स्पर्धेची शोभा वृद्धिंगत करतोय आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. 14 धावा 3 गडी बाद. 25 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावांची आवश्यकता. गिरीश आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन सेटला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक आशिष मेदवले पुढे सरसावला गेलाय. सुंदर पद्धतीने या चेंडूला आपल्या उंजळीमध्ये विसावून घेतोय. डॉट डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 15 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. आदरणीय संतोष कृष्णा पावडे सरांचं शुभागमन झालेलं आहे. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ मुंबईचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आणि आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व खामलोली बायांचा पाडा या गावाचं हे भूषण एक महत्वपूर्ण अलंकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
आणि सरांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान सल्लागार आदरणीय सन्माननीय कमळाकर गजानन घरत आपण आपल्या शुभ हस्ते खामलोली बायांचा पाडामध्ये जन्मलेलं हे एक महत्वपूर्ण आभूषण खामलोली गावाचा अलंकार ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला एक आदर्श शिक्षक म्हणून आणि सद्यस्थितीत सूर्यवंश क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ मुंबईचे ते प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष महोदय सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करीत आहोत मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत 24 चेंडू शिल्लक आहेत 50 धावांची आवश्यकता आदरणीय डॉक्टर संजय जगन्नाथ पावडे किराट यांच्याकडून कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता 1000 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेला आहे साहेब खूप खूप धन्यवाद गैलाई वरदान नावजे संघ विजयी झाल्यास श्री आशिष पाटील सुनील पाटील व निलेश भोईर नावजे यांच्याकडून 2222 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय धाब्यासाठी वळालेत फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट्स सामन्याची स्थिती चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 21 आणि 21 चेंडूंमध्ये विजयासाठी 46 धावांची आवश्यकता अशा स्वरूपाची स्थिती आपण पाहतोय 21 गेंदे 46 रन मिड विकेट झोन मध्ये किरीश दयानंद पाटील चेंडूला स्टॉप करतोय निलेश विलास पाटील ऑन स्ट्राइक या फलंदाजावरती दारोमदार आहे सामन्याचं समीकरण 20 चेंडू 45 धावा 20 चेंडू जी लोक आपले स्वप्न घामाच्या शाईने लिहितात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात नेहमीच लक्षात ठेवा जो लोग पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं लेकिन जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं आणि आजच्या दिवसामध्ये इतिहास लिहितोय आपल्या हाताने इतिहास लिहितोय निलेश विलास पाटील वन मॅन शो वन मॅन आर्मी 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची आवश्यकता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये किती धावा केल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक प्रतीक नरेश भंडारी आम्हाला सूचित करतायत निलेशच्या माध्यमातून क्लासिकल फलंदाजी एकशे 45 धावा निलेश विलास पाटील याच्या बॅट मधून कंप्लीट झालेल्या आहेत 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 39 धावांची आवश्यकता सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश पुंडलिक पावडे विरार लालठाणे गावचं हे कोहिनूर कुर्लाई कॉम्प्लेक्स टॉस बॉक्स ज्यांनी सौजन्य केलेला आहे सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे मी विनंती करतोय स्वागत सन्मानाकरिता आदरणीय भाविश दादा मोहन पावडे कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरचे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान प्रदान केलं जाईल आदरणीय सन्माननीय कल्पेश पुंडलिक पावडे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सध्या विरार येथे स्थायिक आहेत लालठाणे गावचं हे कोहिनूर सुवर्णरत्न सरांचा शुभ सन्मान आम्ही करीत आहोत मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकताय युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केले जात आहेत सोनेरी क्षणांचे सोबते आपण बनतोय माती नीती संस्कृती यांची परिपूर्ण जाण
आणि भान असलेलं व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावर. आपण जेव्हा शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये काटकोन शिकवला जातो, त्रिकोण शिकवला जातो, चौकोन शिकवला जातो, षटकोन, विशाल कोन, सर्व काही शिकवलं जातं. परंतु सर्वात महत्वाचा असतो तो सकारात्मक दृष्टिकोन, आणि तो आयुष्याच्या शाळेत तुम्हाला शिकायला मिळतो. आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय श्री कल्पेश पुंडलिक पावडे, किराट, कुर्लाई कॉम्प्लेक्स चे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. त्यांनी आपल्याला टॉस बॉक्स सौजन्य केलेला आहे. या स्पर्धेकरिता एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती विनया विकास पाटील कुडे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या, यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. समवेत विकासजी पाटील यांचं देखील शुभागमन. हे दाम्पत्य या ठिकाणी पाहायला मिळतं. मुख्य व्यासपीठावर खूप सारं स्वागत. गैलाई वरदान नावजे संघ विजयी झाला. श्री आशिष पाटील, सुनील पाटील व निलेश भोईर नावजे यांच्याकडून 2222 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 17 चेंडू शिल्लक आहेत, 38 धावांची आवश्यकता. निलेश विलास पाटील ऑन स्ट्राइक, स्टार आयकॉन, ब्रँड ऑफ तामसई, क्षमतेने शृंगारलेला फलंदाज. फुटॉ चेंडू ऑफ साइडला खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. इक्के दुक्के से काम नहीं चलेगा मेरे दोस्त, दिल्ली तो अभी बहुत दूर है, राजधानी एक्सप्रेस पकडनी पडेगी. जे सामन्याचं स्वरूप आपण पाहतोय अप्रतिम. गैलाई वरदान नावजे संघ विजयी झाल्यास आदरणीय दिनेश मधुकर पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सुपर मॅच. रोमहर्षक स्थितीकडे या सामन्याची वाटचाल. 15 चेंडू 36 धावा, 36 धावा 15 चेंडू. आशिष मेदवले डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून आतापर्यंत छाप सोडलेले आहे. फुलटॉस चेंडू, नो बॉल. पंचांचे संकेत, खराब चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 21 चं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बघा एक एक चेंडू किती महत्वपूर्ण असतो या सामन्यामध्ये. इथे जो नो बॉल आलेला आहे, इथून सामन्याचं मोमेंटम हलकसं शिफ्ट, ज्या अर्थी नो चेंडू आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये लिहिलेलं आहे, एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. प्रत्येक नो चेंडू नंतर फ्री हिट ही दिली जातेच. हा MCA चा रूल आहे. सूट, सवलत आणि कमिशन साईडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षण थोडंसं ढिसाळलेलं, गचाळलेलं, कमकुवत आपण पाहिलाय. आणि त्याचाच फायदा उचलीत असताना संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्डवर. एकंदरीत आपण पाहू शकताय 33. आदरणीय निलेश भोईर नावजे यांच्याकडून गैलाई वरदान नावजे संघामधील कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार परिपूर्ण केले तर 1000 रुपयांचं रोख पारितोषिक. ओ हो हो, व्हॉट अ कॅच. साखरे गावची आन बान आणि शान म्हणून मला का ओळखलं जातं हे दर्शवून दिलंय ऍक्शन रिप्लाय मध्ये. आपण पाहू शकतायत भरत लक्ष्मण पाटील, यू ब्युटी. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं गेलंय. काही झेल आहे. हा अभिमानाचा क्षण आहे भरतसाठी. झेल आवडला असेल तर भरत लक्ष्मण पाटील साखरे गावातील या खेळाडूसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायला हरकत नाहीये. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं. सुपर्ब कॅच. 13 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची आवश्यकता. अशा प्रकारचा खेळ जर तुम्ही साकाराल तर पुढच्या वर्षी ऑक्शन मध्ये तुमचा विचार जलद गतीने केला जाईल. ज्या पद्धतीने यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये एका रात्रीत माल 18.5 करोड मध्ये सोल्ड झाला सॅम करन.
स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात कुर्लाई कॉम्प्लेक्सचे सर्व आदरणीय सन्माननीय कल्पेश पुंडलिक पावडे लालठाणे यांच्या माध्यमातून 500 पारितोषिक दर्शवण्यात आलेला आहे। सामन्याचं समीकरण 12 चेंडू शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता, 12 गेंदे शेष, 31 रनों की जरूरत अशा स्वरूपामध्ये हा सामना पाहायला मिळतोय। व्हॉट अ मॅच! उपांत्य फेरीचा सामना कसा असावा याचं एक फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं। आदरणीय किशोर नारायण वझे साखरे यांच्याकडून भरत लक्ष्मण पाटील याच्या उत्कृष्ट झेलकरिता 200 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। 12 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची आवश्यकता। सामन्याचं समीकरण आदरणीय कपिल मनोहर ठाकूर पेठ यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य कुणबी प्रीमियर लीग स्पर्धेकरिता आलेलं आहे। आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील लालोंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य केपीएल च्या 6व्या हंगामाकरिता। ऑन साइडला बिपिन हरिश्चंद्र पवार चा वार, जोरदार दमदार षटकार। धन्यवाद आदरणीय चंद्रशेखर कोंडू नाईक दहिसर, सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागाचे विद्यमान विश्वस्त यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। यावेळेस झेल परिपूर्ण केला जातोय भरत लक्ष्मण पाटील याच्या माध्यमातून। अप्रतिम। जरा एक सूचना आहे, कृपया ह्या स्पर्धेसाठी उपस्थित समाज बांधव आणि क्रीडा रसिक आपणास सूचना आहे, आपली जी वाहनं आहेत ती चुकीची पद्धतीने आपण पार्क केलेले, त्याच्यामुळे रस्त्यावर खूप मोठी रहदारी झालेली आहे। पैकी काही गाडी नंबर मी बोलतोय 13, 22, 29, 32, 14, 35 आणि 13, 82 अशा ह्या ज्या 4 गाड्या आहेत ह्या थोड्या चुकीच्या पार्किंग केल्यामुळे ह्याच्यामुळे जरा खूप मोठी रहदारी लागलेली आहे। तर कृपया सर्वांना विनंती आहे ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी की कृपया आपण 2 मिनिटांसाठी जाऊन आपली गाडी थोडीशी पुढे अथवा बाजूला करून घ्यावी। वेलकम बॅक। 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 धावांची आवश्यकता। सामन्याची स्थिती सेमीफायनलचा सामना रंगलाय आणि हा सामना पाहण्यासाठी खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं आहे क्रीडा संकुल। कुशल चौधरी यांच्या माध्यमातून सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना त्या ठिकाणी कव्हर अप केलं जात आहे। खूप चांगला प्रतिसाद यंदाच्या वर्षामध्ये देखील हळूहळू प्रेक्षकांची संख्या तुडुंब मांदी आळी अनुभवाला मिळते। ऑफ साइडला वाईड इश लॉंग ऑफच्या कक्षेवरून या वेळेला चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क। शैलेश जगन्नाथ घरत नेटाळी ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार। सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी। आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची आवश्यकता। काही रोमहर्षक सामना आपण पाहतोय, पैसा वसूल मॅच ब्लॉकबस्टर संडे मध्ये। कुणबी प्रीमियर लीग, येथे तारे आहेत, येथे सितारे आहेत, येथे कमाल आहे, येथे धमाल आहे, येथे धडाका आहे, येथे धूम धडाका आहे। आदरणीय अविनाश महादेव पाटील यांच्या माध्यमातून जर परफेक्ट व्यासपीठावर आपण षटकार खेचला, स्वर्गीय मन पाटील गुरुजी स्मृती प्रित्यर्थ जे व्यासपीठ आपण पाहतोय त्या व्यासपीठावरती आपण जर षटकार खेचलात तर आदरणीय अविनाश महादेव पाटील वाणगाव बावडे यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल। जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय।
रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांसाठी चांगली पर्वणी आहे. जर सीमारेषा पलीकडे आपण झेल कंप्लीट केलात तर महेश पाटील गोट्या दहिसर यांकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक. आदरणीय निलेश भोईर नावजे यांकडून 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सामन्याचं समीकरण 8 चेंडू शिल्लक आहेत आणि या 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय कौशल बबन जाधव. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान सागराला ज्या प्रकारे उधाण येतं अगदी तशा प्रकारे आज प्रेक्षकांच्या संख्येचं उधाण. यावेळेला फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. भरत लक्ष्मण पाटील यू ब्युटी व्हॉट अ कॅच. हा फक्त कॅच नाहीये ही मॅच आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आयुष्यात जर तुम्हाला कधी कोणी विचारलं की काय करायचंय तर एकच उत्तर द्यायचं, आई वडिलांनी जे मला नाव दिलंय त्या नावाचा मला ब्रँड तयार करायचा आहे. आणि भरत लक्ष्मण पाटील नावाचा ब्रँड ज्याने 2 महत्वपूर्ण झेल पकडून दर्शवून दिलाय. कॅचेस विन द मॅचेस. आदरणीय सन्माननीय श्रीयुत कल्पेश पुंडलिक पावडे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 500 रुपयांचं रोख पारितोषिक या झेल करिता आलेला आहे. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो निश्चित तौर से हार जाओगे मैच. भरत लक्ष्मण पाटील चा जलवा आपण पाहतोय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. सामन्याचं समीकरण चेंडू येथून शिल्लक असणार आहेत. अजून देखील आपण पाहू शकताय 7 विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 17 धावा. ऑन स्ट्राइक मृणाल दिनेश पाटील ब्रँड ऑफ नावजे. साईडला खेळायचं होतं. डिरेक्टेड होईल का? यस. कौशल बबन जाधव. काय अफवाट क्षेत्ररक्षण. जबरदस्त फलंदाज बाद. गॉन. माझी शेतीवाडी माझा धंदा गाडी, माझी शेतीवाडी माझा धंदा गाडी. चाले संसार सारा सुखात, चाले संसार सारा सुखात. आई गैलाई माझा गैलाई नागल गावाला देताई साथ. 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 धन्यवाद डीजे. आदरणीय विजय पाटील आंबेदे यांकडून आपण पाहू शकताय भरत लक्ष्मण पाटील या क्षेत्ररक्षकासाठी 500 रुपये चे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. दोन फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवरती. पंचांच्या संख्येत वाईट बॉल. अतिरिक्त धाव ही फलकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती कल्याणी कल्पेश पाटील गिराळे नगावे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच सेविका यांकडून 7000 रुपयांचं भरघोस आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. ऑन साइडला सजवलेला फटका. चेंडू मात्र सरळ निघून येतो या डीप मिड विकेट झोन मध्ये. पंचांच्या संख्येत षटकार 6. गुड शॉट. धन्यवाद डीजे. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा हव्या आहेत 9. 4 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत. लक्षात असू द्या एका वेळेला
यावेळेस पंचांच्या बोर्ड आकाशाकडे स्थिरावला गेलाय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काय सामना रंगतदार बघायला मिळालाय. सुपर मॅच, सुपर मॅच, अद्वितीय सामना आपण पाहतोय. सामन्याची परिभाषा या ठिकाणी बदलत असताना आपण पाहू शकता प्रोग्रेस कार्ड वरती चेंडू शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीमध्ये धडक मारण्याकरिता 3 गेंदे शेष, 9 रनों की जरूरत. येणारे 3 चेंडू ठरविणार आहेत अंतिम सामन्यामध्ये कोण धडक मारेल या प्रश्नाचं उत्तर. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर आशिष मेदवले, तामसई या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अजून देखील सामना पूर्णपणे जीवित. न्यूमॅन इन, भूषण पडवळे ऑन स्ट्राइक. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये. केवळ एकेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागलंय. चेंडू शिल्लक आहे 2, धावा हव्या आहेत 8. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील जर या सामन्यामध्ये विजयी व्हायचं असेल. व्हॉट अ मॅच. यॉर्क लेंथ, सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आशिष मेदवलेच्या माध्यमातून. श्रद्धावेसाठी वालेत फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट चमकदार आपण पाहू शकतायत. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहे 1, धावा हव्या आहेत 6. फलंदाजी मार्कवर सुमित नरोत्तम पावडे, ब्रँड ऑफ किराट. हिरो बनण्याची नामी संधी षटकार आला तर जर या चेंडूवरती षटकार आला तर आदरणीय आशिष रमेश पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. सुमित नरोत्तम पावडे, दिनेश कार्तिकने करून दाखवलाय, जावेद मियादादने करून दाखवलाय, महेंद्रसिंग धोनीने करून दाखवलाय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकार आला तर आशिष रमेश पाटील नावजे यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. यावेळेस वाईट यॉर्कच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता. ग्रँड फिनाले मध्ये ग्रँड एंट्री. PS कुणबी किंग कुडे, कॉंग्रॅच्युलेशन्स. यस डिस्क जॉकी. हाँ देखना है रे सोचाना, हाय रे रख दी निशानी पे.